तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्यचा. ओके. हा पेपर आहे मुद्रांक निरीक्षकचा 7 ऑक्टोबर 2023ला झालेला. या ठिकाणी आपण सामान्य क्षमता चाचणी म्हणजेच मॅथ आणि रिझनिंगवाला जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. ओके. तर बघा पहिला क्वेश्चन, अंधारात बाईक सवारी करताना मी पाठीमागचे 2 बाईक दिवे वापरते. ओके. बघा बाईकच्या मागे काय वापरतं म्हणत आहे, 2 दिवे वापरतं. ओके. झळकण्याच्या स्थितीत दोन्ही दिवे हे नियंत्रित केलेल्या कालावधीनुसार आणि कालांतरानुसार सतत प्रकाशित होत असतात. या व्यवस्थेमुळे दोन्ही दिव्यांचा न चमकण्याचा कालावधी काय होतो, कमी होत असतो. म्हणजे त्याची लाईटची बरोबर सेटिंग केलेली आहे की कोणता ना कोणता काय असते सुरू असतं. ओके. शिवाय जर यांच्यापैकी एखादा दिवा जर झळकायचा थांबला तरीही मी रस्ता वापरणाऱ्यांना काय दिसू शकेल. ओके. म्हणजे जर एक दिवा जरी बंद ठेवला तरी काय हा दिवा जो आहे तो चमकत राहील. ओके. एक दिवा सतत 1 सेकंद चमकतो. बघा एक दिवा सतत 1 सेकंद चमकतो आणि नंतर 1 सेकंद विझतो आणि दुसरा दिवा 2 सेकंद चमकतो आणि नंतर 2 सेकंद विझतो. ओके. तर बघा बाईक सवारीच्या सुरुवातीस दोन्ही दिवे एकाच वेळी चालू केले. हे दोन्ही दिवे वापरले जात असताना प्रत्येक मिनिटात त्यापैकी एकही चमकत नाही असे किती सेकंद असतील म्हणत आहे. बघा काय होत आहे, जो दिवा आहे. ओके. बघा या ठिकाणी पहिला जो दिवा मानू आपण, पहिला दिवा आहे आणि हा दुसरा दिवा आहे. ओके. तर बघा काय होतं आहे, पहिला दिवा पहिल्या सेकंदाला चमकतोय. ओके, रेड लाईट. त्यानंतर म्हणजे दुसऱ्या सेकंदाला काय होत आहे, तो विझतो. ओके. बघा त्यानंतर बघा याचं जे हे पॅटर्न आहे हे सेम असंच चालत राहील. म्हणजेच तो काय होईल, तिसऱ्या सेकंदाला पुन्हा जळेल आणि त्यानंतर विझेल. ओके. त्यानंतर 1 सेकंद विझेल, 1 सेकंद जळेल. असंच हा पॅटर्न समोर पण सुरू राहील. ओके. त्यानंतर बघा दुसरा दिवा आहे, दुसरा दिवा तो 2 सेकंद चमकतो आणि नंतर 2 सेकंद काय होतं, विझतो. बघा पहिल्या सेकंदाला हा चमकलेला आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या सेकंदाला पण हा चमकलेला आहे. ओके. त्यानंतर काय होतं, 2 सेकंद हा जो दुसरा दिवा आहे तो काय होतो, विझतो. ओके. तर बघा आता बघा म्हणजे पहिल्या सेकंदाला कोणता नाही कोणता दिवा चमकलेला आहे, दुसऱ्या सेकंदाला पण कोणता नाही कोणता दिवा चमकलेला आहे, हा दिवा चमकलेला आहे. तिसऱ्या सेकंदाला पण कोणता नाही कोणता चमकलेला आहे, पण चौथ्या सेकंदाला बघा, चौथ्या सेकंदाला कोणताही दिवा चमकत नाही. ओके. बघा तर बघा काय म्हणत आहे की प्रत्येक मिनिटात त्यापैकी एकही चमकत नाही असे किती सेकंद आहेत म्हणत आहे. ओके. म्हणजे बघा आपल्याला काय भेटलं, 4 सेकंदापैकी 1 सेकंद चमकत नाही. ओके. म्हणजेच काय होईल की 60 सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर 60 सेकंदापैकी काय होईल, म्हणजे प्रत्येक 4 सेकंदाला काय होतं, हा आपल्याला या ठिकाणी बंद असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच काय होईल, 60 पैकी 4 म्हणजेच काय होईल तुमचं बघा 15 4 60 होईल. म्हणजेच 15 सेकंद असे असतील पूर्ण मिनिटात की त्या 15 सेकंदामध्ये कोणताही दिवा काय झळकणार नाही. ओके. म्हणून बघा तुमचं या ठिकाणी ऑप्शन तिसरं काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा खरे खोटेवाले प्रश्न आहे. बघा काय म्हणत आहे, दिमन या दुर्गम पहाडी गावच्या लोकांची एक विचित्र सवय आहे. ते बाहेरच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना नेहमीच 2 वाक्यात उत्तरे देतात. यातील कोणते तरी एक वाक्य काय असते, खरे असते आणि दुसरे खोटे असते. प्रत्यक्षात गावचा सरपंच कोण आहे हे जाणून घेण्यासाठी गावातील सरपंचासह 3 व्यक्तींच्या उत्तरांची तुम्ही नोंद केली आहे म्हणताय. ओके. बघा ABC हे 3 लोक आहेत, या तिघांची नोंद या ठिकाणी दिलेली आहे. बघा एक वाक्य खरे असते आणि दुसरे वाक्य काय असते, खोटे बोलतात ते लोक. तर बघा जर आपण एला या ठिकाणी जर सरपंच मानलं. ओके. जर मी काय म्हणते, मी सरपंच आहे. ओके. हा जर वाक्य आपण सत्य मानलं तर याचं दुसरं वाक्य काय असेल, खोटं असेल. ओके. त्यानंतर बघा बी काय म्हणत आहे, मी सरपंच आहे. या ठिकाणी ए हा सरपंच आहे तर बी हा सरपंच होईल का, नाही होणार. त्यामुळं हे जे दुसरं वाक्य, याचं पहिलं जे वाक्य आहे बीचं, हे चुकीचे ठरेल. त्यानंतर बघा या ठिकाणी ए हा सरपंच आहे, बरोबर आहे. ए हा काय आहे, सरपंच आहे. हे वाक्य काय असेल, सत्य असेल, कारण ए काय आहे, या ठिकाणी सरपंच आहे. त्यानंतर बघा सी काय म्हणत आहे, मी सरपंच आहे. या ठिकाणी काय आहे, ए हा सरपंच आहे म्हणून सी सरपंच होईल का, नाही होणार. आणि नंतर काय म्हणताय सी की काय म्हणताय, बीला सरपंच कोण आहे हे माहीत आहे म्हणताय, बरोबर आहे. बीला काय आहे, बी काय म्हणताय, ए हा सरपंच आहे. म्हणजेच बीला माहीत आहे ना की ए हा सरपंच आहे. ओके. म्हणजेच ए सरपंच आहे. ओके. बघा आपल्याला ओव्हरऑल जर बघितलं तर सरपंच काढण्यासाठी काय, तिन्ही जे निविदा म्हणा किंवा विधा म्हणा, तिन्ही स्टेटमेंट आहेत, त्या स्टेटमेंटची तुम्हाला काय पडली या ठिकाणी, गरज पडली. तर बघा सरपंचाचे नाव निश्चित करण्यासाठी पुरेसे विधेचे
निदर्शन करणारा पर्याय निवडा म्हणत आहे. ओके, म्हणजेच काय आहे, तिघांची हेल्प तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागली. म्हणून बघा चौथं जे पर्याय राहील तुमचं, सर्वांची उत्तरे आवश्यक आहे, हा पर्याय तुमचा काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, एका वर्गातील 72 विद्यार्थी फक्त चहा पितात. त्यानंतर 50% विद्यार्थी काय पितात, कॉफी पितात. बघा 100% तुमच्याकडे विद्यार्थी आहेत, त्यापैकी 50% विद्यार्थी काय पितात, 50% विद्यार्थी कॉफी पितात. ओके, कॉफी 50% विद्यार्थी. ओके, आपल्याला हे 100% पूर्ण काढायचे आहेत या ठिकाणी. तर बघा त्यानंतर बघा 25% विद्यार्थी काय चहा आणि कॉफी पितात. बघा यापैकी 25% विद्यार्थी काय पितात, चहा आणि कॉफी पितात. ओके, चहा प्लस कॉफी, कॉफी. बघा त्यानंतर बघा 5% विद्यार्थी चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाही. ओके, बघा या ठिकाणी 5% विद्यार्थी चहा पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही, चहाही नाही आणि कॉफी पण नाही. ओके, बघा हे किती आहेत, 5%. आता बघा किती टक्के उरले आहेत तुमचे 100पैकी, 25% गेलं, 5% या ठिकाणी गेलं आणि 50%, म्हणजे टोटल किती झाले, 80%. आणि हा जो उरलेला पार्ट आहे कशाचा, 20%चा, हा काय असेल बघा, या ठिकाणी एका वर्गातील विद्यार्थी 72 विद्यार्थी काय पितात, फक्त चहा. म्हणजे 20% हा काय आहे, 20% हा चहावाला पार्ट आहे, फक्त चहा. तर बघा 20% विद्यार्थी 72 आहेत. ओके, बघा या ठिकाणी 20% म्हणजेच किती विद्यार्थी होतात, 72 होतात. तर 100% विद्यार्थी काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, बघा 20 या ठिकाणी बघा तिरपा गुणाकार या ठिकाणी करा तुम्ही, 100 गुणिले 72 भागिले काय होईल, 20 होईल. ओके, बघा या ठिकाणी काय होईल, 0 0 कटलं आणि हे या ठिकाणी 5. ओके, 72 पंजे किती होतात, 360 होतात ना, 360 आपल्याला टोटल काय मिळाले, 360 आपल्याला टोटल विद्यार्थी मिळाले. तर आता बघा आपल्याला काय विचारलं आहे, काय विचारलं आहे, फक्त चहा किंवा फक्त कॉफी पिणारे किती विद्यार्थी आहेत. ओके, बघा फक्त कॉफी पिणारे किती आहेत, 50% आहेत. त्यानंतर फक्त चहा पिणारे किती विद्यार्थी आहेत, 20% आहेत. ओके, तर बघा जर तुम्ही 50% काढले या ठिकाणी कॉफी पिणारे, ओके कॉफी पिणारे 50% काढलं तर 36चे अर्धे किती होतील, 180 होतील ना. 180 म्हणजेच हे काय झाले तुमचे कॉफी पिणारे झाले, फक्त कॉफी पिणारे किती झाले, 180. आणि 20% म्हणजेच टोटल 72 विद्यार्थी जे फक्त काय पितात, चहा पितात. फक्त 72 विद्यार्थी काय पितात, फक्त चहा पितात. तर हे किती झाले टोटल, दोन्ही दोन्ही मिळून किती झाले, 2. आणि हे किती झाले, 5 आणि 2, म्हणजेच टोटल किती विद्यार्थी फक्त चहा किंवा फक्त कॉफी पितात, तर हे आहे 252 विद्यार्थी. बघा तिसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतात, पंकज आणि गौरव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 311 आहे. ओके, बघा पंकज आणि गौरव, ओके किती आहे, 311 आहे. त्यानंतर बघा गौरव हा कवितापेक्षा 12 वर्षे लहान आहे आणि कविताचे वय 7 वर्षाने किती होत आहे, 85 होत आहे. म्हणजे आजचे वय किती असेल कविताचे, बघा 85 मायनस काय केले तुम्ही, 7 केले, तर तुम्हाला आजचे वय भेटेल. तर कविताचे आजचे वय किती होईल, कविताचे आजचे वय किती होईल, 78. ओके, म्हणजे 85मधून 7 मायनस केले तर काय होईल, 78 तुमचे आजचे वय कविताचे मिळाले. ओके, तर बघा नंतर काय म्हणताय, जो गौरव आहे हा गौरव किती वर्षांनी लहान आहे, 12 वर्षांनी लहान आहे. ओके, कवितापेक्षा, म्हणजेच काय होईल या ठिकाणी, कविता 78 आहे ना, 12 मायनस होतील म्हणजेच किती होईल तुमच्या या ठिकाणी 66. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी जो गौरव आहे हा गौरव किती वर्षाचा आहे, 66 वर्षाचा आहे. म्हणजेच 11, बघा 11 म्हणजे काय आहे, 66 आहे. ओके, 11 म्हणजे 66 आहे, म्हणजे 11 सक 66. ओके, तर 3 सका 18, बघा पंकज किती होईल, 3 सका 18, म्हणजे 18 वर्षे कोणाचे राहतील, पंकजचे राहतील. ओके, बघा 11 म्हणजे जर 66 असेल, ओके गौरव 11 म्हणजे 66 असेल, तर 3 म्हणजे किती असेल, 18 असेल ना पंकज, तर पंकजची वय भेटली आपल्याला 18. त्यानंतर बघा जर पंकजच्या वडिलाचे वय पंकजपेक्षा किती जास्त असेल, 25 वर्ष जास्त असेल, तर पंकजच्या वडिलाचे आताचे वय या ठिकाणी विचारलं आहे. तर बघा पंकजचा वय किती आहे, 18, हा पंकज आहे आणि 25 वर्ष काय आहे, मोठा आहे, कोण, वडील पंकजचा. तर बघा 25 वर्ष मोठे आहे, म्हणजेच किती होत आहे, 3 आणि 4, म्हणजेच या ठिकाणी जे पंकजच्या वडिलांचे वय असेल ते किती असेल, 43 असेल. ओके, म्हणून तुमचं जे चौथं ऑप्शन आहे ते या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतात, 30 मुलांच्या रांगेत पी उजव्या टोकापासून चौथा आहे. ओके, बघा 30 मुलांची रांग आहे
आणि उजव्या टोकापासून चौथा कोण आहे, पी आहे. ओके, या ठिकाणी कोण आहे, पी आहे या ठिकाणी. म्हणजे इथं किती लोक असतील टोटल लोक असतील 4. ओके, त्यानंतर बघा डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10 आहे. डाव्या टोकापासून काय आहे इथं 10 आहे, म्हणजे इथं किती असतील 10 लोक असतील. ओके, म्हणजे या डब्ल्यू पासून इकडे किती लोक आहेत, डब्ल्यू सोबत 10 लोक आहेत आणि इकडे पी सोबत किती 4 लोक आहेत. ओके, तर काय विचारलंय, पी आणि डब्ल्यू मध्ये किती मुलं आहेत असं या ठिकाणी विचारलंय. बघा हे 10 लोक गेले आणि हे 4 लोक, म्हणजे जर 14 लोक गेले, 30 मधून 14 लोक गेले तर मधात किती लोक राहतील, तर 16 लोक काय असतील, मधात असतील. ओके, त्यामुळे तुमचं दुसरं जे ऑप्शन राहील ते या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. बघा युक्तिवाद आणि या ठिकाणी गृहीतके आहेत. ओके, बघा कार्बन उत्सर्जन घटवण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी एका देशाचे शासन धोरण म्हणून या वर्षाच्या नंतरच्या काळात इंधन कर लागू करण्याचा विचार करत आहेत. मागील महिन्यात लागू केलेल्या इंधन करामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेल्या 30% वाढीमुळे गाडी चालकांना आणि रस्ता परिवहन कंपन्यांना त्रास सहन करावा लागला आहे. तेलाच्या उच्च दरामुळे तेलसाठ्यांतून मिळणाऱ्या जादा महसुलापोटी गेल्या 6 महिन्यापासून शासनांची लक्षावधी चांदी होत आहे. ओके, त्यानंतर इंधन करात अधिकची वाढ ही सर्व कुटुंबांना ओझे ठरेल, कारण दैनंदिन जगण्याच्या गोष्टींच्या किमतीत काय आणि महागाईत काय होत आहे, वाढ होत आहे. म्हणून शासनाने काय केलेलं आहे, इंधन कर वाढवण्याचे धोरण अंमलात आणू नये असं या ठिकाणी काय आहे, युक्तिवाद आहे. तर बघा या युक्तिवादावरून तुम्हाला काय करायचं आहे, गृहीतक कोणतं खरं आहे ते या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी एक प्रकारे काय केलेले आहे, एक पॉलिसी राबवलेली आहे आणि कार्बन कमी करण्यासाठी त्या ठिकाणी काय झालेलं आहे, शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर काय लादलं आहे, कर लादला आहे. ओके, तर हे कर लादू नये असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर बघा युक्तिवाद काय म्हणतात, बघा जर चौथा युक्तिवाद जर बघितला आपण, तर इंधन करातील वाढीचा रस्ते परिवहन कंपन्याच्या व्यवसायावर वाईट परिणाम होतो म्हणताय. बघा वाईट परिणाम होईल का, की बघा इंधन जर वाढलं, ओके इंधन जर वाढलं तर त्या कंपन्या काय करतील, आपल्या ज्या तिकीट आहेत त्या तिकिटांचा रेट काय करतील, ते पण वाढवतील ना, ते आपल्याला तोटा कशाला सहन करतील. ओके, त्यामुळे या ठिकाणी हा जो गृहीतक आहे हा या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा कार्बन उत्सर्जन कमी करणे हे उच्च इंधन कराचे एकमेव समर्थन आहे. बघा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी फक्त जे कर लावणे हा एकमेव पर्याय आहे का, नाही आहे. तुम्ही त्याच्या जागी काय करू शकता, दुसरे पर्याय पण शोधू शकता, म्हणजे झाडे लावणे किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा वगैरे उपयोग आणणे असं या ठिकाणी तुम्ही करू शकता. पण हा एकमेव कर लावणे हा एकमेव पर्याय नाही, त्यामुळे हा पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा इंधनाच्या फार मोठ्या किमती रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीवर परिणाम करत आहेत आणि त्या कमी केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे जो कर आहे तो काय केला पाहिजे, कमी केला पाहिजे. तर बघा काय म्हणत आहे या ठिकाणी, रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीवर परिणाम करत आहे. बघा एखाद्याच्याकडे जर गाडी असेल आणि तो आज काय असेल, उपाशी असेल. ओके, त्याच्याकडे आहेत 50 रुपये, त्याला काही खायचं आहे, तर तो काय करेल, पेट्रोल भरेल आधी की तो खाईल, बघा तो काहीतरी खाईल ना. तर बघा या ठिकाणी काय होते, की रोजच्या वापरातील वस्तूच्या किमतीवर परिणाम होणार नाही. ओके, ज्यांना वापरायचं आहे गाडी ते वापरतील आणि ज्यांना म्हणजे ज्यांच्यावर परिणाम होत आहे या पेट्रोलचा ते वापरणारच नाही ना, म्हणून हा पण या ठिकाणी गृहीतक येणार नाही. तर बघा लोकांच्या खिशावर परिणाम करण्यापेक्षा कार्बन उत्सर्जन कमी करण्याची गरज काय आहे, महत्त्वाची आहे. बघा खिशावर परिणाम करण्यापेक्षा काय, की तुम्ही दुसरे जे ऑप्शन्स वापरून कार्बन उत्सर्जन कमी करू शकता ना, म्हणजे झाडे लावणे. ओके, झाडे लावणे किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर उपयोगात आणणे, अशा प्रकारचे तुम्ही पॉलिसीज राबवू शकता. पण फक्त कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कर लावणे हा एकमेव पर्याय नाही. त्यामुळे जे पहिलं जे ऑप्शन आहे, पहिलं ऑप्शन ते काय असेल या ठिकाणी, म्हणजेच कमी करण्यासाठी काय आहे, लोकांच्या खिशावर परिणाम करण्याची गरज तुम्हाला या ठिकाणी पडणार नाही. ओके, असं या ठिकाणी म्हटलं गेलं, म्हणजे तुमचं जे पहिलं जे ऑप्शन असेल ते करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा संजय परेशपेक्षा तिप्पट वेगाने आणि परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने चालतो. तर निलेशने 45 मिनिटात केलेला प्रवास परेश फक्त किती मिनिटात करेल असं या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे. बघा संजय परेशपेक्षा तिप्पट वेगाने, ओके परेशपेक्षा तिप्पट वेगाने, जर परेश जर 1 असेल तर संजय काय होईल, 3 होईल ना. ओके, त्यानंतर बघा निलेशचा वेग, बघा परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने, बघा हा निलेश आहे. ओके, बघा निलेशपेक्षा किती 5 पट वेगाने परेश चालतोय. ओके, बघा आता हा जो आपल्याला रेशो मिळालेला आहे हा रेशो कशाचा आहे, स्पीडचा आहे. ओके, आणि विचारलं काय आहे की जो परेश आहे हा किती मिनिटात
जो 45 मिनिटात निलेशने केलेला प्रवास हा किती मिनिटात पार करेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी आहे टाईम, ओके, या ठिकाणी टाईम आहे आणि या ठिकाणी काय आहे, स्पीड आहे. ओके, स्पीड आणि टाईम यांचं रिलेशन कसं असतं, इनवर्स असतं. म्हणजेच काय होईल, निलेश किती होईल, निलेशचा जो टाईम राहील तो 5 राहील रेशोमध्ये आणि स्पीड किती राहील परेशची स्पीड जर 5 असेल तर परेशचा टाईम किती राहील, टाईम काय राहील 1 राहील. बघा इनवर्स असल्यामुळे काय होईल, आपण हा जो निलेशचा आहे स्पीड याला काय करू, आपण टाईममध्ये 1 घेऊ आणि 5 हे स्पीड असल्यामुळे टाईममध्ये 5 रेशो घेऊ. ओके, तर बघा आता तुम्हाला या ठिकाणी भेटला आहे टाईम. ओके, टाईम भेटला आहे दोघांचाही, तर टाईमचा रेशो मिळाला आहे. बघा तर निलेश हा 45 मिनिटात प्रवास करताय. निलेश किती आहे, 5 म्हणजेच किती आहे, 5 म्हणजेच 45 आहे. ओके, म्हणजेच काय होतं या ठिकाणी 5 9 45 होत आहे. तर 1 9 किती होईल, 1 9 9 होईल ना. म्हणजेच काय होईल या ठिकाणी बघा, जर निलेश 45 मिनिटात ते प्रवास करत आहे, 45 मिनिटात तो प्रवास करत आहे, तर काय होईल, जो परेश आहे परेशचा प्रवास किती असेल, 9 मिनिटात असेल. म्हणजेच तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन ते काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा सिलोजिझमचा क्वेश्चन आहे. बघा विधान आणि निष्कर्ष आहे. विधान काय म्हणतं, पहिलं सर्व पेन बंदूक आहेत. ओके, बघा पेन आहे या ठिकाणी, पेन, जे सर्व पेन आहेत ते काय आहे म्हणत आहे या ठिकाणी, बंदूक आहेत. ओके, बंदुका. त्यानंतर बघा काही पुस्तके पेन नाहीत. ओके, बघा या ठिकाणी मी पुस्तके घेतो, पुस्तके. ओके, हे काय आहेत, पेन नाही. म्हणजे पेन आणि पुस्तकामधला काय रिलेशन या ठिकाणी नको. ओके, पण बघा हे पुस्तके आपण कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी पण घेऊ शकतो. ओके, पुस्तके, किंवा आपण हे पुस्तके आपण या ठिकाणी पण घेऊ शकतो. ओके, पुस्तके. ओके, तर बघा फक्त याने काय म्हटलं आहे, पेन आणि पुस्तकामधला रिलेशन नको म्हटलं आहे. ओके, तर बघा आता निष्कर्ष वाचा. बघा सर्व बंदुका पुस्तके आहेत म्हणत आहे. बघा सर्व बंदुका पुस्तके आहेत का, बघा हा पुस्तकाचा पार्ट आहे इकडे, पुस्तकाचे पार्ट कोणीकडे आहे, इकडे आहे म्हणा किंवा इकडे आहे. सर्व ज्या बंदुका आहेत ते पुस्तके आहेत का, कारण बंदुकाचा पार्ट कोणाला गेलेला आहे, पेनाला गेलेला आहे ना. म्हणजे सर्व बंदुका पुस्तके होणार का, नाही होणार. म्हणजे पहिलं काय असेल तुमचं निष्कर्ष चुकीचं असेल. ओके, त्यानंतर बघा काही पुस्तके बंदुका नाहीत म्हणत आहे. ओके, बघा आता जे काही पुस्तके जे आहेत, ओके, पुस्तकांचा काही भाग काय आहे, बंदुका नाही. पण बंदुकामध्ये पुस्तके असू शकतात ना, असू शकतात. ओके, म्हणूनच बघा या ठिकाणी काय म्हणत आहे की आपल्याला डायग्राम ही एकच भेटत नाही, तर ही पण भेटतं आणि ही पण भेटतं. म्हणून ज्या काही पुस्तके जे आहेत बंदुका नाहीत, हा निष्कर्ष काय असेल, कारण या ठिकाणी बंदुकामध्ये पुस्तक आलेलंच आहे, हा काय असेल निष्कर्ष खोटा ठरेल. म्हणून तुमचं जे दोन्ही नाही, तिसरं ऑप्शन जे राहील, ओके, एक व दोन्ही नाही, सॉरी चौथा ऑप्शन जे राहील एक व दोन्ही नाही, हा तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा सेटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. बघा काय म्हणता, एका वर्तुळात 5 मुले बसलेले आहेत. ओके, आणि विचारला काय आपल्याला, तर एच्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा वर्तुळात बसलेले आहेत. ओके, तर बघा काय म्हणत आहे या ठिकाणी, जर आपण या ठिकाणी वर्तुळ पाडलं, ओके, वर्तुळ जर केलं तर बघा एच्या उजव्या बाजूला कोण बसला, एक तर व्ही बसलेला असू शकतं, आर बसलेला असू शकतं, एस बसलेला किंवा डी, म्हणजे या चारपैकी एक कोणीतरी एच्या उजव्या बाजूला बसेल. ओके, बघा या ठिकाणी जर ए ठेवलं मी, तर उजव्या बाजूला कोण बसत आहे, एकतर व्ही बसू शकतं, ओके, किंवा कोण बसू शकतं, एच्या उजव्या बाजूला आर बसू शकतं, किंवा एच्या उजव्या बाजूला कोण बसू शकतं, एस बसू शकतं, किंवा एच्या उजव्या बाजूला कोण बसेल, डी बसेल. ओके, त्यानंतर बघा बघा काय म्हणत आहे, ए हा आर आणि डीच्या मधात आहे म्हणत आहे. ओके, बघा ए हा कुठं आहे, मधात आहे, आर आणि डीच्या, हे असं पण होऊ शकतं किंवा असं पण बनू शकतं. ओके, पण काय राहील, ए हा मधात राहील. ओके, तर बघा ए हा मधात ठेवण्यासाठी आर आणि डीच्या ही या ठिकाणी व्ही आलेला आहे एच्या बाजूला, त्यामुळे ही जे ऑप्शन राहील हा काय राहील, गलत राहील तुमचा. ओके, त्यानंतर बघा ए हा डी आणि आर किंवा आर आणि डीच्या मधात आहे, म्हणजे डी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके, ही डायग्राम तुमची राहील. त्यानंतर बघा ए हा आर आणि डीच्या, म्हणजे या ठिकाणी यस आलेला आहे, तर हा पण या ठिकाणी डायग्राम कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी काय डी आलेलाच आहे, तर आर या ठिकाणी राहू शकतं. ओके, त्यानंतर बघा यस हा व्हीच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. ओके, दोन डायग्राम आपल्या राहिलेले आहेत. ओके, या दोन, आणि काय म्हणत आहे, यस हा व्हीच्या डाव्या बाजूला, बघा यस हा व्हीच्या डाव्या बाजूला बसलेला आहे, तर ओके यस हा व्हीच्या डाव्या बाजूला राहू शकतं. त्यानंतर बघा आर हा यसच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. ओके, आर जो हा
हा आर जो आहे यसच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी जर आपण यस घेतलं तर काय होईल, यसच्या डाव्या बाजूला आर होईल. ओके, आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण बसवू शकतो का यसच्या डाव्या बाजूला, यसच्या डाव्या बाजूला आपण बसवू शकत नाही, त्यामुळे काय या ठिकाणी बघा यसच्या डाव्या बाजूला इथं होईल ना. ओके, म्हणजेच आपलं काय होत आहे या ठिकाणी जो चौथा ऑप्शन राहिला हा तुमचा या ठिकाणी कटेल. त्यामुळे कोणतं ऑप्शन राहिलं तुमचं, कोणतं ऑप्शन राहिलं, दुसरं. म्हणजेच काय होईल, की कोण बसलेला आहे एच्या उजव्या बाजूला, कोण बसेल एच्या उजव्या बाजूला आर बसलेला असेल. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, बघा हा एक ठोकड्याचं उदाहरण आहे. बघा काय म्हटलं आहे या ठिकाणी, पुढीलपैकी दिशा फाशाचे अन्य परिप्रेक्ष्य दाखवणारी प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. म्हणजे बघा 3 व्ह्यू तर या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्हाला बघा चौथा व्ह्यू या 4 पैकी तुम्हाला शोधायचा आहे. ओके, बघा एक व्ह्यू तुमचा बरोबर असेल आणि बाकी 3 काय असतील या ठिकाणी गलत असतील. ओके, तर बघा जर आपण लॉजिक लावलं तर काय होत आहे, जर हा जी क्रॉसवाली जी बाजू आहे, क्रॉसवाली बाजू जर आपण सरळ केली तर काय होतं, हे जे 2 ॲरो आहेत, हे 2 ॲरो हे कोणत्या दिशेने फिरत आहेत, अँटी क्लॉकवाईज. ओके, या दिशेने फिरत आहेत, अँटी क्लॉकवाईज दिशेने काय होत आहेत, फिरत आहेत. ओके, बघा तर 4 पैकी बघा, 4 पैकी बघा काय, हा जो आहे याला जर सरळ केला आपण, बघा ही जर बाजू आपण वरच्या बाजूला घेतलं, वरच्या बाजूला. ओके, या बाजूला आपण ही बाजू घेतली तर काय होईल, हे जे ॲरो आहेत हे अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसतील. ओके, तर बघा हाच लॉजिक आपण या ठिकाणी लावू. बघा या ठिकाणी आपण वर घेतली ही बाजू तर काय होत आहे, ही जो हा जो ॲरो आहे तो क्लॉकवाईज फिरत आहे. ओके, बघा आणि या ठिकाणी पण बघा, या ठिकाणी काय होत आहे, हा पण क्लॉकवाईज येत आहे. त्यानंतर बघा जर ही बाजू वर ठेवली आपण, ही बाजू वर ठेवली तर हा पण क्लॉकवाईज येत आहे. आणि जे दुसरे ॲरो आहेत याला जर वर ठेवलं आपण, ओके, तर दुसरे 2 ॲरो आहेत ते कसे आहेत, खालच्या बाजूला आहेत. दुसरे 2 ॲरो कसे आहेत, खालच्या बाजूला आहेत. पण जे आडव्या दिशेने जाणारे ॲरो जे आहेत ते अँटी क्लॉकवाईज फिरत आहेत. पण या ठिकाणी बघा काय होत आहे, क्लॉकवाईज जात आहे. इथं पण ही डायग्राम काय होईल, चुकेल. त्यानंतर या ठिकाणी बघा ही पण क्लॉकवाईज जात आहे, ही पण डायग्राम चुकेल. आणि या ठिकाणी पण बघा क्लॉकवाईज जात आहे, त्यामुळे ही पण डायग्राम चुकेल. तुमची कोणती डायग्राम बरोबर असेल, पहिला जो फासा असेल त्याचा व्ह्यू काय असेल, बरोबर असेल. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 1 करेक्ट असेल. नेक्स्ट बघा नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. बघा PQRSTU हे कुटुंबाचे 6 सदस्य सुट्टीची मौज लुटण्यासाठी जमले आहेत. ओके, त्यानंतर बघा यू ही टीची बहीण आहे. ओके, बघा यू ही काय आहे, टीची बहीण आहे. ओके, हा टी आहे. तर बघा टी हा मेल आहे, फिमेल आहे या ठिकाणी आपल्याला माहीत नाही. बघा मी जे राऊंड करत आहो, राऊंड म्हणजे काय असेल, फिमेल असेल आणि बॉक्स म्हणजे काय असेल, मेल असेल. ओके, तर बघा त्यानंतर बघा काय होतं, यू ही टीची बहीण आहे आणि आहे ज्या व्यक्तीचा पी हा काय आहे, भाऊ आहे. म्हणजेच या टीचा कोण असेल, भाऊ पी असेल. ओके, पी. ओके, त्यानंतर बघा काय म्हणत आहे, आर जो आहे पीच्या काकाच्या किंवा मामाचा एकुलता एक मुलगा आहे. ओके, आर हा पीच्या काकाचा किंवा मामाचा एकुलता मुलगा आहे. ओके, तर बघा या पीची ही आई आहे. ओके, ही आई आहे आणि आईचा हा भाऊ. ओके, आईचा हा भाऊ आहे, म्हणजेच कोण होईल, पीचा मामा आहे. पीच्या काकाच्या किंवा मामाचा एकुलता एक मुलगा म्हणताय कोण, आर. ओके, हा आर हा मामाचा मुलगा आहे. ओके, पीच्या झालं. त्यानंतर बघा काय म्हणताय, ज्याची बहीण ज्याची एकमेव बहीण ही काय आहे, यूची आई आहे. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी ह्या जे यूची आई म्हणजेच काय होत आहे, हा जो त्याचा अंकल आहे. ओके, ज्याची म्हटलं आहे ना या ठिकाणी बघा, ज्याची म्हणजे जो काकासाठी आलेला आहे किंवा मामासाठी आलेला आहे त्याला हा ज्याची जोडलेला आहे. ओके, ज्याची एकमेव बहीण यू ही यूची आई आहे. ओके, ज्याची एकमेव बहीण जी आहे ही यूची आई आहे. यूची आई होत आहे ना, कारण हे तिन्ही कोण आहेत, भावंडे आहेत. ओके, ही कोण आहे, यूची आई आहे. ओके, त्यानंतर बघा आरच्या वडिलांना भाऊ आहे आणि ज्याला क्यू व एस 2 मुले आहेत. ओके, आरचा वडील हा झाला, याला भाऊ आहे. ओके, आणि त्याला काय आहे, 2 मुले आहेत, कोण, क्यू आणि एस. ओके, आता बघा विधान आहे, बघा सत्यविधान तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. ओके, तर बघा काय म्हणत आहे, यस ही पीची चुलत किंवा मामे बहीण आहे. ओके, मामे बहीण. ओके, बघा यस ही जी आहे, यस ही कोण आहे, पीची काय आहे, चुलत किंवा मामे बहीण आहे. बरोबर आहे हा. ओके, पहिला बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व सदस्यांचे पालक भावंडे आहेत. ओके, बघा याची भाऊ कोण आहे,
या व्यक्तीचा भाऊ हा आहे आणि याचा भाऊ हा आहे, म्हणजेच काय भावंडे आहे, हा पण बरोबर आहे. त्यानंतर बघा टी ही व्यक्ती निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य असेल म्हणत आहे. बघा या ठिकाणी जे टी आहे याला बॉक्स किंवा सर्कल मी या ठिकाणी जाणून केलेलं नाही, कारण काय, कारण या ठिकाणी समजलेलं नाही हा पुरुष आहे की स्त्री आहे म्हणून. ओके, त्यामुळे हा काय होईल या ठिकाणी चुकीचा होईल. ओके, आपण सांगू शकत नाही ना, पण या ठिकाणी काय म्हणतात, निश्चितपणे पुरुष असेल म्हणता, आपण सांगू शकत नाही म्हणून हा चुकलेला आहे. ओके, त्यानंतर बघा क्यू व यू या परस्परांच्या मामे व आते बहीण आहे म्हणताय. ओके, बरोबर आहे. क्यू आणि यू, बघा क्यू आणि यू कोण आहे, मामाच्या मुली आहेत ना ह्या. ओके, म्हणजेच काय होईल या ठिकाणी जो डी राहील, डी ऑप्शन. ओके, हा पण या ठिकाणी बरोबर असेल. तर बघा चुकलं कोणतं तुमचं या ठिकाणी, सी हा चुकलेला ऑप्शन. बघा सर्व बरोबर आहेत का, सत्यविधान तुम्हाला निवडायचे, सर्व बरोबर नाही आहेत. त्यानंतर बी आणि सी पण नाही आहे आणि ए आणि डी पण नाही, म्हणजेच काय आहे सी खेरीज, म्हणजे सी सोडून काय आहे सर्व बरोबर आहेत. ओके, सी सोडून काय आहे सर्व बरोबर आहेत, म्हणजेच तुमचं या ठिकाणी कोणतं ऑप्शन येईल, दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, बघा काय म्हणत आहे, दिलेली माहिती अभ्यासून संकेत प्रणाली शोधा आणि दिलेल्या पर्यायामधून फॅमिली या शब्दाचा संकेत आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. बघा FAMILY. ओके, या फॅमिली या शब्दासाठी कोणता संकेत आलेला आहे, कोणता कोड आलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. बघा आता काय होतं या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघा आधी, म्हणजे ही जे रो आहे या रोमध्ये प्रत्येक वर्डसाठी एक एक संकेत आला असेल, म्हणजे या संकेतमध्ये काय असेल, या संकेतपैकीच एक तुमचा ऑप्शन असेल. ओके, तर बघा या संकेतपैकी कोणकोणते ऑप्शन या 4 ऑप्शनमध्ये आहेत ते बघा आधी. बघा या संकेतपैकी काय आहे, हा एक आहे. त्यानंतर बघा हा तर नाही आहे आणि हा पण नाही. ओके, 2 ऑप्शन तुमच्या या ठिकाणी कटले. त्यानंतर यापैकी नाही होऊ शकतं किंवा कोणतं येऊ शकतं, तुमचं पहिलं येऊ शकतं. ओके, आता बघा फॅमिली हा वर्ड इकडे कुठं आहे का दुसऱ्या रोमध्ये, ते बघा कोणत्याच ठिकाणी तुम्हाला फॅमिली हा वर्ड तुम्हाला दिसणार नाही. ओके, त्यानंतर बघा आता आपण दुसरा लॉजिक काय लावू शकतो, तर बघा या ठिकाणी FA आहे आणि या ठिकाणी काय शेवटी वाय आहे. ओके, तर बघा FA आणि शेवटी वाय आहे. तर बघा या ठिकाणी जो पहिल्या रोमध्ये FA पण तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे आणि या ठिकाणी वाय पण भेटत आहे. ओके, म्हणजेच या संकेतामध्ये एक असा संकेत असेल की ज्याच्या सुरुवातीला काय असेल FA कोड असेल आणि शेवटी वायचा कोड असेल. तर बघा या वायसाठी काय आलेला असेल या ठिकाणी शोधा. बघा वायसाठी जो या ठिकाणी पण म्हणजे सारखं पाहिजे. ओके, बघा या ठिकाणी जर आपण हा घेतला फॅमिलीसाठी जर हा घेतला आपण, तर जो पहिले वर्ड आणि शेवटचे वर्ड सारखे मिळतात का ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. तर बघा वायसाठी या ठिकाणी काय आलेलं आहे, इथं 9 आलेला आहे. ओके, वायसाठी 9 आलेला आहे आणि त्यानंतर FA काय दिसत आहे तुम्हाला, बघा FA काय दिसत आहे, हे 3 संकेत दिसत आहेत. ओके, 3 संकेत, हा एक 1 आणि @ आणि या ठिकाणी 9 भेटत आहे. म्हणजेच काय होतं आहे तुम्हाला FA आणि वायसाठी कोणते वर्ड भेटत आहेत, 9 आणि हे 3 वर्ड. ओके, म्हणजेच काय होतं या ठिकाणी जो तुमचं पहिलं ऑप्शन आहे, ओके, हे 3 वर्ड आणि सोबत 9. ओके, हे कशासाठी आलेले असतील, तर हे फॅमिलीसाठी आलेले असतील. ओके, म्हणून तुमचं कोणतं ऑप्शन बरोबर असेल, या ठिकाणी पहिलं ऑप्शन हे तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, महेश उत्तर दिशेकडे 10 किलोमीटर चालत जातो. ओके, 10 किलोमीटर उत्तर दिशेकडे चालत गेला या ठिकाणावरून. ओके, त्यानंतर बघा नंतर तो डावीकडे वळून 15 किलोमीटर चालत जातो. ओके, नंतर डावीकडे वळून 15 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर. ओके, त्यानंतर बघा पुन्हा तो डावीकडे वळतो आणि वळून 10 किलोमीटर तो जातो व थांबतो. ओके, इथं जाते 10 किलोमीटर आणि इथं काय होत आहे, तो थांबत आहे. ओके, आता बघा त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा निश्चितच हे कोणती दिशा असेल, दक्षिण असेल ना. ओके, दक्षिण, म्हणून तुमचं कोणतं ऑप्शन असेल बरोबर, पहिलं ऑप्शन हे तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा बदल तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. बघा अ ब क ड ई फ ग आणि ह 8 मित्र आहेत. त्याचे वाढदिवस मार्च, जून, सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्याच्या 13 किंवा 22 तारखेला येतात. ओके, बघा आणि काय म्हणतात 30 दिवस असणाऱ्या महिन्याच्या 13 तारखेस फचा वाढदिवस असतो म्हणत आहे. ओके, बघा म्हणजेच काय या ठिकाणी हे 8 मित्र आहेत आणि त्यांचे वाढदिवस मार्च, जून, सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्याच्या 13 किंवा 22 तारखेस येतात. ओके, बघा या ठिकाणी जर मी घेतलं मार्च, ओके, त्यानंतर जून घेतो आहे, त्यानंतर सप्टेंबर,
त्यानंतर ऑक्टोंबर. ओके, ऑक्टोंबर. बघा काय म्हणत आहे, महिन्याच्या 13 किंवा 22, म्हणजेच या ठिकाणी मी 13 तारीख घेत आहे आणि इकडे 22 तारीख घेत आहे. ओके, आता बघा आता काय म्हणत आहे की 30 दिवस असणाऱ्या महिन्याच्या 13 तारखेस फचा वाढदिवस आहे. ओके, आता बघा 30वाले कोणते आहेत महिने ते चेक करावं लागेल आपल्याला. बघा मार्च हा कितीचा असतं, 31चा असतं. त्यानंतर जून हा 30चा असतं, सप्टेंबर पण 30चा असतं आणि ऑक्टोंबर 31चा असतं. ओके, आता बघा 30 दिवस असणाऱ्या महिन्याच्या 13 तारखेस फचा वाढदिवस येतो. ओके, या 13 तारखेस फचा वाढदिवस येतो. ओके, बघा म्हणजेच फ कुठं असू शकतं, फ एक तर या ठिकाणी असू शकतं किंवा फ या ठिकाणी असू शकतं. ओके, त्यानंतर बघा त्यानंतर काय म्हणताय, अ आणि ड यांचे वाढदिवस एकाच महिन्यात असून अचा वाढदिवस आधी आहे. बघा इकडे लिहितो मी 13-22. ओके, अचा वाढदिवस काय आधी आहे आणि डचा काय असेल नंतर असेल. ओके, डचा नंतर असेल. तर बघा त्यानंतर बघा अ आणि ब यांच्या मध्यात 2 मित्रांचा वाढदिवस असतो. ओके, बघा अ जर या ठिकाणी घेतलं तर ब घेण्यासाठी आपण या ठिकाणी ब घेणार, म्हणजेच काय होईल बघा 13 तारखेला कुणाचा तरी वाढदिवस असेल, म्हणजेच काय होईल अ आणि ब यांच्या मधात काय होईल 2 मित्रांचा वाढदिवस येईल. म्हणजेच हे जे दोन्ही लाईन असतील या दोन्ही जे महिने असतील, महिने काय असतील यांचे दोघांचेही महिने, या चौघांचेही महिने काय असतील जवळजवळ असतील. ओके, म्हणजेच काय होईल अ आणि ब यांच्या मधात 2 व्यक्ती येतील. ओके, त्यानंतर बघा कचा वाढदिवस हा जूनमध्ये असतो म्हणत आहे. ओके, बघा जूनमध्ये आपल्याला कचा वाढदिवस घ्यायचा आहे, म्हणजे या रोमध्ये काय येईल, एक तर या ठिकाणी येईल किंवा या ठिकाणी क येईल. ओके, याला नेक्स्ट बघू आपण. ओके, त्यानंतर बघा बघा काय म्हणते, हचा वाढदिवस एका महिन्यातील 22 तारखेला. ओके, हचा वाढदिवस एका महिन्यातील म्हणजे ह जो आहे हा 22 तारखेचा आहे. ओके, त्यानंतर बघा ईचा वाढदिवस 13 तारखेचा नसतो म्हणताय, म्हणजे ई जो आहे हा पण 22 तारखेलाच असेल. ओके, त्यानंतर बघा ग जो आहे मार्च महिन्यात वाढदिवस नसतो म्हणत आहे. गचा जो आहे मार्च महिन्यात वाढदिवस नसतो. ओके, म्हणजेच त्याचा कोणत्या महिन्यात असू शकतं, एक तर खालीच असेल ना, म्हणजे मार्च महिन्यात नसेल. आता बघा काय विचारलेलं आहे, 22 जूनला कोणाचा वाढदिवस असेल. ओके, आता जर आपण या ठिकाणी फ जर घेतला, ओके या ठिकाणी जर फ घेतला आपण, तर ही डायग्राम कुठे जाईल, या ठिकाणी जाईल. ओके, म्हणजेच काय होईल, इथं अ होईल आणि या ठिकाणी ड होईल आणि इथं काय होईल ब होईल. ओके, त्यानंतर फ कुठे येईल बघा, या ठिकाणी फ कॅन्सल होईल, हा जो फ आहे हा या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके, बघा फ या ठिकाणी कॅन्सल करू. आता त्यानंतर बघा आता ह आणि ई, एक तर या ठिकाणी ह येईल किंवा या ठिकाणी ई येईल, किंवा एकतर या ठिकाणी ई येईल किंवा या ठिकाणी ह येईल. हे ऑरमध्ये आहेत 22 तारखेच्या. ओके, त्यानंतर कोणते राहिले बघा, ग मार्च महिन्यात वाढदिवस नसतो म्हणताय, म्हणजेच ग इकडे कुठंतरी येईल. ओके, ग या ठिकाणी येऊ शकतं किंवा या ठिकाणी येऊ शकतं. ओके, त्यानंतर बघा त्यानंतर काय दिसतंय तुम्हाला, कचा वाढदिवस जूनमध्ये आहे. ओके, बघा या ठिकाणी हा जो या ठिकाणी फ आपण घेतला आहे, फ या ठिकाणी चुकीचा आहे, तर या ठिकाणी काय पाहिजे, क पाहिजे. ओके, इथं जर क या ठिकाणी आपण ठेवू तर काय होईल, फ या ठिकाणी येईल ना, फ या ठिकाणी येईल ना, आणि ग कुठे येईल, या ठिकाणी. ओके, आता तुमची ही डायग्राम तुम्हाला मिळालेली आहे. ओके, आता बघा काय विचारलं आहे या ठिकाणी, 22 जूनला कोणाचा वाढदिवस येतो म्हणत आहे. ओके, तर बघा 22 जूनला कोण येत आहे, 22 जूनला बचा वाढदिवस येत आहे. बचा वाढदिवस म्हणजेच काय होतं या ठिकाणी, जो कोणता ऑप्शन राहील या ठिकाणी तुमचा बरोबर, पहिला जो ऑप्शन राहील तुमचा तो या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, आदित सकाळी 8:30 आधी बैठकीसाठी पोहोचतो. ओके, 8:30 आधी म्हणजेच काय होईल, 8:15 होईल ना. ओके, त्यानंतर बघा काय म्हणत आहे, बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. ओके, अर्धा तास आधी पोहोचला म्हणजेच काय होत आहे बघा, हा जो पोहोचलेला आहे 8:15ला, हे जे 8:15ला पोहोचला आहे तो काय आहे, अर्धा तास आधी पोहोचलेला आहे. म्हणजेच तो त्याचा सहकारी जो आहे तो किती वाजता पोहोचला असेल, तो असेल पोहोचला 8:45ला. ओके, म्हणजे याच्यात कितीचा फरक आहे, अर्धा तासाचा फरक आहे. ओके, आता बघा काय म्हणत आहे, बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला, आणि हा जो सहकारी आहे 8:45ला पोहोचलेला, तो काय झालेला आहे 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला आहे. ओके, तर बैठकीची नियोजित वेळ काय आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर बघा 40 मिनिटं काय झालेलं आहे, उशिरा पोहोचलेला आहे. ओके, त्याचा सहकारी
म्हणजेच काय होईल, 40 मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, 8:05 मिळेल ना. म्हणजे 8:05 काय ती जे बैठक आहे बैठक सुरू होत असते. ओके, म्हणजे बैठकीची नियोजित वेळ काय आहे, 8:05. म्हणून तुमचं जे चौथं ऑप्शन राहील ते काय राहील, करेक्ट.